या ब्लॉगसाठी मी 2-3 वर्ष वाट पाहिली आहे. माझ्या समोर आहे आता एलिफंटा आहे, अटल सेतू, आणि त्याच्या आपण खालून जाणार आहोत. मित्रांनो, फायनली आपल्याला फ्लेमिंगो दिसलेले आहेत बाजूला, म्हणजे ते व्यवस्थित स्टेबल राहायला पाहिजे अखेरी म्हणतात आपल्या कोळी भाषेमध्ये. त्यानंतर टँटलॉन. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. मी क्षितिज श्याम गुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाटाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, या ब्लॉगसाठी मी 2-3 वर्ष वाट पाहिली आहे, कारण म्हणजे आपण आता अखेरीच आलो आहे. आणि यावेळेस मग व्हिडिओ बनवायचा 2-3 वर्षापासून प्लॅन होता, कारण यावेळेस काय काय घडतं ते तुम्हाला दाखवायचं होतं. पण त्याआधी मी तुम्हाला दाखवतो की आपल्यासोबत पण आहेत पप्पा, जग्गू दादा, आणि आता आपण जातोय गेटवेमधून बोट नेतो बेलापूरला. आणि या प्रवासात काय काय घडणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आता आपला प्रवास असणार आहे आता इथून गेटवे टू बेलापूर, आणि मध्येच घारापुरी बेट म्हणजे एलिफंटा आयलंडच्या बाजूनेच आपण जाणार आहोत. तर मित्रांनो, फायनली आपण आता गेटवेला बाय करतोय. समोर आहे ताज हॉटेल, आणि इथे नेव्हल डॉक, आणि जो म्हणजे हा पूर्ण नेव्हीचा बेस एरिया आहे. आणि आता आपण जातो या साईडला, म्हणजे हा इथे आहे घारापुरी आयलंड म्हणजे एलिफंटा, आणि तिथे पुढे गेलो तर आपण बेलापूरला पोहोचणार. आता सकाळचे वाजले 6:15, आणि आताचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. किती सुंदर आहे, अप्रतिम, आणि एवढं शांत वाटतंय. हा बघा माझ्या समोरचा व्ह्यू. इथे म्हणजे सूर्योदय होत होता, पण त्या ढगाच्या आडमध्ये गेला सूर्य. खूप सुंदर असा व्ह्यू होता मगाशी. आणि मित्रांनो, हा ब्लॉग करण्याचा हेतू म्हणजे एवढाच होता की अखेरीच्या वेळेस म्हणजे आपले जेव्हा बोटिंगचा सीझनचा एंड असतो, त्या एंडिंगला कशा प्रकारे ही बोट वरती काढली जाते, आणि त्यामध्ये काय काय मेहनत असते, आणि प्रवास कसा होतो, आणि त्याच्याबद्दलची बरीच इन्फॉर्मेशन आहे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ही आपली बोट आहे नॉटिकल, नाव पण खूप खोडकर आहे. आणि त्याचबरोबर आता आपण जातोय गेटवेवरून बेलापूरला, आणि इथून जाताना अटल सेतूच्या खालून आपण जाणार आहोत. आणि बाजूलाच घारापुरी आयलंड म्हणजे एक तिथे जाण्याची सगळ्यांची इच्छा असते, त्याच्या बाजूनेच आपण जाणार आहोत. आणि खूप सुंदर असं क्लायमेट आहे. आणि आता पावसाळे येणार आहे, त्याच्यामुळे बोट वरती काढावी लागते, कारण 4 महिने वादळ वारं सुरू असतो, आणि या वादळ वाऱ्यामध्ये बोट पाण्यामध्ये ठेवणं कठीण असतं. आणि त्याच कारणामुळे आपली 4 महिने बोट बंद राहणार आहे. आणि गणपती बाप्पा जेव्हा येतील आणि त्यांना आपण निरोप वगैरे देऊ, त्यानंतर मग वातावरण शांत होतं, पावसाळा संपतो. पावसाळा संपल्यानंतर मग आपली बोट पुन्हा पाण्यामध्ये उतरेल. जर तेव्हा शक्य झालं तर तेव्हा सुद्धा बनवू. पण आता आपला मेन मोटो आहे की आपण बोट कशी बाहेर काढतो. This quiet moment feels like freedom to me. Coffee in hand, wind in my hair, nothing but peace everywhere. We're sailing into the morning light, chasing the sun so warm and bright. मित्रांनो, बोटीचा मास्टर आता चेंज झालाय. सकाळी सूर्योदय होतं, त्याची लाईट बघा किती फेसवर छान पडते. आणि बोट चालवताना एक वेगळीच मजा असते. मित्रांनो, सकाळी आपल्याला नाश्त्यासाठी आहे यादी आहे ताक, छास, आणि इथे बघा सँडविच सहसा खात नाही, पण आज नाश्त्याला पप्पा घेऊन आले, मग बघूयात कसं लागतं. अरे बाप, खायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या मुंबईमध्ये आणि आपल्या भारतामध्ये जो ऑइलचा पुरवठा होतो तो कुठून होतो तो मी दाखवतो. हे बघा, आपण आता जाताना बेलापूरला जाताना आपल्याला समोर लागतो तो बुचर आयलंड, आणि इथूनच सगळा ऑइल पुरवठा होतो. म्हणजे इथे तुम्ही समोर पाहू शकता ते ऑइलची शिप लागली आहे, आणि इथून म्हणजे माझ्या बोटापासून ते पार तिथपर्यंत तो जो पूल आहे, तो जो ब्रिज आहे, तोच आहे अटल सेतू, आणि त्याच्या आपण खालून जाणार आहोत. आणि समोर सुद्धा आपल्या 2 बोटी चालल्यात. आणि जर आपलं नशीब चांगलं असेल तर फ्लेमिंगो सुद्धा पाहायला मिळते. माझ्या समोर आहे आता एलिफंटा, आणि एलिफंटाचा ब्लॉग जर पाहिला नसेल तर मी लिंक देतो. त्याचा संपूर्ण इतिहास मी सांगितला, पण त्याची एक खास गोष्ट म्हणजे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ती 360 डिग्रीमध्ये फिरते, म्हणजे एकाच वेळेस ती गोल हमला करू शकते. समोर बघा भाविकदा जातोय. हाय कर, हाय. हा, हे बघा हे 2 जण, आणि समोर आहे लखनदा. टँटलॉन जाते, आणि याचं काय नाव, स्कीमर्स. ओके,
मित्रांनो, भारतातील सर्वात सागरी ब्रिज म्हणजे अटल सेतू. त्याच्यावरून कधी जाता नाही आलं, पण त्याच्या खालून आपण आता जाणार आहोत. मित्रांनो, ही पिंक मार्किंग आहे, त्याचा अर्थ असा आहे की हा जो ब्रिज आहे, ही जी लेवल आहे ती पाण्यापासून सर्वात जास्त आहे, म्हणजे इथून बोट इझिली पास होईल त्यासाठी इथे ही मार्किंग दिलेली आहे अशी. आणि त्या साईडला सुद्धा आहे, तिथे वाशीची खाडी इकडे. मित्रांनो, फायनली आपल्याला फ्लेमिंगो दिसलेले आहेत. हे बघा, पाहू शकता, गुलाबी कलरचे एकदम. आपलं लक खूप चांगलं आहे आणि आपल्याला हवेत उडताना दिसत. बघा, थवाच्या थवा आहे पूर्णपणे. खूप सुंदर असा नजारा आहे. मित्रांनो, मगाशी आपल्या पप्पांची बोट म्हणजे नॉटिगल ही आपण याच क्रेनच्या साह्याने वर घेतली. आणि आता भाविक दादा आणि लतेश दादा त्यांची सुद्धा बोट आली आहे, म्हणजे टँटॉलॉन. तर ती कशा प्रकारे वरती घेतात ती मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, सर्व पहिलं तर आधी इथे क्रेन उभं केलं आहे आणि इथे बोट उभी केलं म्हणजे टँटॉलॉन. आणि ते बेल्ट वगैरे तिथे लावले. ते बेल्ट बोटीच्या खालून घेऊन त्याला व्यवस्थित असं ॲडजस्ट केलं आहे. आणि त्याच्यानंतर मग ते क्रेन असं तिथून वर उचलेल आणि तिथे नेऊन मग ते ट्रॉलीवर ठेवेल. सुरुवातीला आधी ते कसे बांधतात ते बघूयात आपण. जर लतेश दादाने तो हे बेल्ट घेतला आता त्याला त्या बेल्टला इथे बांधेल पुढे, म्हणजे दोन्ही बाजूला चारी बाजूला, म्हणजे ते व्यवस्थित स्टेबल राहायला पाहिजे. कारण ती बोट पाण्यातून वर काढणार आहोत आपण. आणि कशा प्रकारे बोट वरती काढतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि आताच या सीझनचा एंड आहे, म्हणजे आपल्या बोटिंगच्या सीझनचं एंड आहे, त्यालाच अखेरी म्हणतात आपल्या कोळी भाषेमध्ये. आणि त्यासाठी आता आपण बोटी वर घेण्यासाठी आलेलो आहोत बेलापूरला. ठेवला फायनली आता पाण्यातून बाहेर येते. आणि ती बोट स्टेबल कशी केली ती बघा, म्हणजे मध्येच दोन असे हे टाकलेले आहेत, बेल्ट टाकलेले आहेत आणि त्याला तिथून असं सपोर्ट दिलेला आहे. इथून 2 पट्ट्या आहेत, मागच्या साईडला 2 पट्ट्या आहेत. आणि ती बोट थोडी बॅलन्स व्हावी म्हणून ते दोघंजण पाठी गेलेत, कारण याला नाळ म्हणतो, तर पुढच्या साईडला थोडंसं जास्ती वजन आहे. ती बोटीच्या पार्टला काय काय म्हणतात मी सांगतो तुम्हाला. हा समोरचा असं उंच असा दिसतो त्याला माच म्हणतात. आणि ह्याला खाली जे 2 हे आहेत ना त्याला किल म्हणतात. त्याच्यामुळे मेन बोट स्टेबल असते पाण्यामध्ये, कारण तो वजन आहे ना ती बोटीला बॅलन्स करतो. आणि याला आपण नाल म्हणतो आपल्या कोळी भाषेमध्ये. आणि बोटीचं नाव बघा किती सुंदर, टँटॉलॉन. मित्रांनो, हे बोटी उचलण्याआधी त्याची एक लिस्ट काढली जाते, म्हणजे एका दिवसात 12 ते 15 बोटी हे पाण्यातून बाहेर काढल्या जातात. जवळजवळ 10-15 दिवस हे बोटी पाण्यातून बाहेर काढत असतील. आणि हा इथला जो एरिया पूर्ण तो बोटीने पूर्णपणे भरून जातो. एवढे बोटी असतात, जवळजवळ 100च्या आसपास बोटी असतील इथे. स्पीड बोट झाली, त्याच्यामध्ये सेल बोट झाली, सी बोट झाली, ॲक्सेस झाली, तर सगळ्या प्रकारच्या बोटी असतात. आणि त्याच्यामध्ये डिंगी पण, त्याला म्हणतो आपण ट्रान्सफर बोट म्हणतो. ते सगळ्या छोट्यापासून मोठ्या बोटी सगळ्या असतात. आणि ते समोर तुम्ही क्रेन पाहू शकता. याचं माझ्या ऐक्यात आले, याचं भाडं आहे एका दिवसाचं 1 लाख रुपये. म्हणजे त्या बोटीची प्राईस किती असेल विचार करू शकतो तुम्ही. बोट आपण बाहेर काढतो, त्या बोटीची प्राईस किती असेल त्याच्यासाठी 1 लाख रुपयाचं एक क्रेन मागवतात. आणि सगळ्यात छोटंसं क्रेन आहे इथला, सगळ्यात छोटासा क्रेन. त्यानंतर मग हा सगळ्यात मोठा क्रेन आहे. तर मित्रांनो, फायनली आपली बोट क्रेनच्या साह्याने वर काढली, म्हणजे पाण्यातून बाहेर काढले. आणि यालाच अखेरी म्हणतात, कारण हा शेवटचा पिरियड असतो, हा सीझनचा शेवटचा टाईम असतो. आणि येताना काय काय अनुभवलं ते मी तुम्हाला शेअर करतो. येताना सुरुवातीला आपण निघालो गेटवेमधून, म्हणजे सूर्योदय बघता बघता खूप सुंदर असं वातावरण होतं, शांत हवा होती, थंडगार हवा होती. आणि त्यातून आपण प्रवास करत होतो. आणि पुढे आल्यावर आपण अटल सेतू पाहिला, एलिफंटा पाहिला. आणि अटल सेतूच्या पुढेच आल्यावर आपल्याला पोलिसांनी अडवलं, डॉक्युमेंट्स वगैरे चेक केले. कारण जसे गाड्यांचे वगैरे डॉक्युमेंट्स असतात तसेच बोटिंगचे सुद्धा असतात. त्याचं परमिट असतं, त्याची लायसन्स वगैरे पण असतं. सर्व डॉक्युमेंट चेक केल्यानंतर आपल्याला त्यांनी सोडलं. आणि त्यानंतर आपण इथे येऊन पोचलो, म्हणजे आपल्या जेटीजवळ. ती बोट वरती कशी काढली ते तुम्ही पाहिलं असाल. आणि त्यानंतर आता आपण जाऊन आलो बेलापूर स्टेशनला, चालत गेलो. आणि येताना रिक्षाने आलो, जवळजवळ अर्धा तास चालत गेलो आपण नाश्ता आणण्यासाठी. नाश्त्यामध्ये आपण काय पावभाजी घेतली, थोडा नाश्ता वगैरे करूयात. आज आपण टोटल 5 बोटी वर घेतल्यात, म्हणजे ती बघा
प्रीमियर क्र्यू शेवटची आहे ती. त्यानंतर टँटलॉन, ही आहे प्रिन्सेस आणि आपली ही नॉटिगल आणि तिकडे आहे स्कीमर्स. ती सी बर्ड्स आहे. बाकीचे सगळे किलवाले आहेत आणि त्या 2 डिंगी पण घेतल्या. त्यानंतर 2-3 स्पीड बोटी पण घेतल्या. मग जवळजवळ 10च्या आसपास पकडा बोटी आज जे वरती घेतले ते. आणि खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता. फायनली आपला आजचा प्रवास इथे संपतोय. पण प्रचंड भूक लागली त्यामुळे मी आधी जेवून घेतलं सगळ्यांच्या आधी. आता बाकीचे जेवतात म्हणजे काका दादा वगैरे सगळे जेवतात आहेत. आणि जेवणाला बघा काय बिर्याणी. आणि बिर्याणीचा विषय कसा गंभीर असतो त्यामुळे आपण आधीच सर्वांच्या आधीच खाऊन घेतली, पोटभर खाल्ली. त्यानंतर थोडीशी त्यांच्यासाठी ठेवून दिली. खूप छान होता. आणि हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मी अशाच काही खास ब्लॉग डिझाईन घेतो. टाटा बाय बाय. गणपती बाप्पा.